शेतकरी मित्रांनो नमस्कार. एक्सपोर्ट क्वालिटी वेस्ट कंपोजर बनवण्यासाठी आपण गूळ बारीक करून घेत आहोत. अशा प्रकारे आपण चाकूने गुळाचे बारीक कण करून घेत आहोत, जेणेकरून तो लवकर पाण्यामध्ये मिसळावा. तरी ही संपूर्ण प्रक्रिया मी आज तुम्हाला दाखवणार आहे. थोड्या वेळानं आपण पाण्यामध्ये एक्सपोर्ट क्वालिटी वेस्ट डिकम्पोजर पावडर आणि प्रक्रिया पूर्णपणे झालेली दाखवतो. तुर्तास थांबूया. शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे आपण हे 25 लिटरचं कॅन भरून घेतलेलं आहे. याला खाली तोटी आहे आणि याच्यामध्ये आता आपण 25 ग्रॅमची ही बॉटल आहे. पावडर फॉर्म वेस्ट डिकम्पोजर आहे. यातील आपण एक 15 ग्रॅम पावडर यामध्ये टाकणार आहोत. तर आता मी टाकायला सुरू करतो. तर अशा प्रकारे मी ह्या 25 ग्रॅममधील अर्धी म्हणजे 12.5 ग्रॅम पावडर टाकलेली आहे. आता ह्यामध्ये आपल्याला हा गूळ मिसळायचा आहे. तर मी तुम्हाला गूळ मिसळताना दाखवतो. ही बाटली टोपण बंद करतो. आता मी हाताने हा गूळ यामध्ये घालणार आहे आणि गूळ घातल्यानंतर आपल्याला हे कॅन टोपण बंद करून हलवायचं आहे. ही आपली काही वांग्याची आणि झेंडूची बाग आहे, बगीचा आहे. त्यामध्ये आपण घरगुती खाण्यासाठी वांग्याची रोपे लावलेली आहेत. काही मिरचीची आहेत, काही ढोबळी मिरचीची आहेत, कोथिंबीर आहे. तर अशा प्रकारे मी हा 350 ग्रॅम गूळ या द्रावणात घातलेला आहे. आता आपण पाहूया या द्रावणाची स्थिती. तर मित्रांनो, गूळ आणि पावडर यामध्ये मिक्स झालेली आहे. आता मी या कॅनला टोपण बंद करत आहे आणि आता आपल्याला फक्त हा कॅन हलवायचा आहे की जेणेकरून हे सर्व गूळ आणि आपली वेस्ट डिकम्पोजरची पावडर एकजीव होईल. हे द्रावण मित्रांनो आपण आपल्या ह्या मिरची, टोमॅटो, वांगी, झेंडू व कढीपत्ता इतर फुलझाडांसाठी तयार केलेला आहे. हे मातृकल्चर म्हणून तयार केलेलं आहे. आणि याच्या मित्रांनो, हे आपण मातृकल्चर म्हणून आपल्या परसबागेसाठी तयार केलेलं आहे, ज्याच्यामध्ये ही घरासाठी लागणारी पालेभाज्या, वांगी, टोमॅटो, पालक, कोथिंबीर, हिरवी मिरची इत्यादी लावलेला आहे. कढीपत्ता आहे.
तर अशा प्रकारे हे द्रावण मी हलवलेलं आहे आणि हवा बंद टोपण बंद केलेलं आहे. 5 दिवसांनी हे द्रावण तयार होईल. तर रोज हे द्रावण आपल्याला हलवायचं आहे 5 दिवस आणि काही काळ याचं टोपण उघडं ठेवायचं आहे, जेणेकरून हवा येण्याने वायू विजन होईल. तर मित्रांनो, तुम्हीही अशा प्रकारे वेस्ट डिकम्पोजर DKC वेस्ट डिकम्पोजर किंवा DKC फूड ग्रेड वेस्ट डिकम्पोजर एक्सपोर्ट क्वालिटी आपल्या शेतीसाठी वापरू शकता. DKC फूड ग्रेड आपण मनुष्य, शेती व आपल्या जनावरांसाठीही वापरू शकतो. याचे अनेक फायदे आहेत. तर मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ लाईक कमेंट करून सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.